तू कोणत्या सेक्टरमध्ये आता? मी इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये अच्छा. ॲज अ फर्मवेअर डेव्हलपर मी काम करतो. सर्वच मेकॅनिकल इंजिनिअरची इच्छा आहे. हा. आयटी मध्ये काम करायचं. त्याच आयटी सेक्टर मध्ये कामाला आहे. म्हणजे आत्ताच तो बबल बस्ट का झालेला आहे? कारण का स्किल कमी झालेली लोकांची. बरं. स्किल तुम्ही तुमचे अपडेटेड असतील, प्रॉपर असतील, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. नाहीतर नवीन क्षेत्रामध्ये पण जाऊ शकता. 2 महिन्यामध्ये टेक्नॉलॉजी जागच्या जागी चेंज होती. एकाच स्पेशलायझेशनला तुम्ही जर प्रॉपरली अंडरस्टँड केलं आणि त्याच्यामध्ये परस्यू केलं, तर तुम्हाला कोण खाली आणू शकत नाही. इंडस्ट्रीमध्ये राहायचंय, हा. ऑफिसमध्ये इथं राहायचं, माणसं मॅनेज करताय. तुला आता आपलं तर राजकारणाला सातारा गहाण संबंध आहे. हा. त्यामुळे माणसांना कसं खेळवायचं आणि कसं मॅनेज करायचं हे आपल्याला बरोबर माहिती. तर असं कधी वाटतं का की आता हे बंद करावं, बास करावं, पेपर टाकावं आणि कुठेतरी निवांत लाईफ जगावी? आता विषय कसा की लिंक्डइन आपण वापरतो, ठीक आहे. पण असं कधी कधी वाटतं ना की लिंक्डइन आपण स्क्रोल करतो आणि कधी कधी आपण स्वतः सदम्यात जातो. कसं आहे, लिंक्डइन मध्ये ना कोण आपले निगेटिव्ह साइड्स नाही दाखवत. राईट. इन्व्हेस्टमेंट मार्केट टू सब्जेक्ट रिस्क टू नॉट एंटर. असं एवढं सदम्यात गेलं म्हणजे लॉस झालेला दिसतंय. रेडी केले का? नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रदीप पवार तुमचं स्वागत करतो कॅज्युअल चर्चा या मराठी. आजचा विषय कसा आहे, आपण कॉर्पोरेट लाईफ बद्दल जाणून घेणार आहोत, जे 9 to 5 जॉब करतात. तर माझे 2 मित्र आहेत, आपण त्यांच्या कॉर्पोरेट लाईफ बद्दल जाणून घेऊया. नमस्कार, राम राम मंडळी. तर आज आपण 9 to 5 कॉर्पोरेट लाईफ कशी चालती आणि कसा एक्सपिरियन्स आहे आपल्या मित्रांकडनं जाणून घेऊया. आशुतोष कारवे आहेत आपल्यावर, नमस्कार. आणि संकेत सावंत. कशी चालली 9 to 5 जॉबची लाईफ? निवांतपणे. हेक्टिक. 9 to 5 करायला लागतं. हा. सकाळी 9 वाजता जायचं, 5 वाजेपर्यंत असतं. हा. डेडलाईन्स वगैरे असले तर कधी एक्स्ट्रा थांबायला. म्हणजे लॉग आउटचा टायमिंग नाहीये तुम्हाला? लॉग इनचा टायमिंग आहे, लॉग आउटचा टायमिंग नाहीये. अच्छा. Scenario based आहे तो. हा. 9 to 5. आता ते झालं. आणि आता हायब्रिड चाललेलं आहे, म्हणजे घरातनं करा, ऑफिस मधनं करा. ते जरा बरं वाटतंय. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? हा, ते तर ऑब्व्हियसली बेस्टच आहे. हं. हायब्रिड असल्यामुळे घरी पण राहायला मिळतं. बाहेर राहणं म्हणजे आता मोस्टली कॉर्पोरेट लाईफ मध्ये राहणं म्हणजे आपल्याला पानवेल साईडला, हिंजवडी साईडला, नाहीतर विमाननगर साईडला, अशा साईडला जॉब्स आहेत. पुण्यामध्ये जॉब बघितले तर शहरात राहणं म्हणजे खर्च आला, राहण्याचा खर्च आला, खाण्याचा खर्च आला. हायब्रिड असलं तर आपण घरी राहतो, साताऱ्यामध्ये राहू शकतो आपण. त्यामुळं इथं जरा खर्च निवांत आहे, म्हणजे काय खर्च जास्त नाहीये. त्यामुळे वर्क फ्रॉम होम नाही तर हायब्रिड असतं थोडं बेस्ट आहे. तुमचं काय चाललं दोघांना, म्हणजे वर्क फ्रॉम होम की? नाही, माझं हायब्रिड असतो आणि कसं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही बॅलन्स होतं. अच्छा. तू कोणत्या सेक्टरमध्ये आता? मी इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये अच्छा. ॲज अ फर्मवेअर डेव्हलपर मी काम करतो. फर्मवेअर डेव्हलपर बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलं असेल, हा. पण इलेक्ट्रॉनिक्सचा एक पार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लोक काय समजतात की फक्त वायर झाल्या, वायरी जोडायच्या, हे करायचं. पण बरं. इलेक्ट्रॉनिक्स त्या बियॉन्ड आहे. आपण आजूबाजूला नजर फिरवली तर सगळीकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे. Right. फोन पासून, मायक्रोफोन पासून सगळे कॅमेरा वगैरे हे इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा. तर त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आतलं जे सॉफ्टवेअर असतं, ते बेस लेवलचं, ते कसं आपण लिहितो, ते सॉफ्टवेअर लिहिते, त्याला म्हणतात फर्मवेअर डेव्हलपमेंट. तर त्या क्षेत्रामध्ये आहे. अच्छा. आणि तुझ्या बाबतीत? सर्वच मेकॅनिकल इंजिनिअरची इच्छा आहे. हा. आयटी मध्ये काम करायचं. त्याच आयटी सेक्टर मध्ये कामाला आहे. बरं. जसं की तुला माहितीच आहे, आता आपल्या वेळेस आय थिंक लॉकडाऊनचा पिरियड होता 2022-21. बरोबर. त्या टाइमला त्यावेळेस इंडस्ट्रीत तेवढे जॉब नव्हते. तो बऱ्यापैकी आपल्यासारखे आयटी मध्ये शिफ्ट झाले. सध्या मी इन्फोसिस मध्ये ऍज अ ओरॅकल ॲप्स मग त्या टेक्नॉलॉजी बाबतीत तू काय आधी, आता मेकॅनिकल झालं होतं तुझं, मग त्याच्या बाबतीत काय शिक्षण घेतलं की डायरेक्ट तिथे गेला मग ट्रेनिंग दिलं? ट्रेनिंगवर कंपनी जेव्हा एनरोल झालो त्यानंतर त्यांनी जे बेसिक ट्रेनिंग दिलं, लाईक स्टीम ट्रेनिंग म्हणू शकतो आपण, किंवा त्या रिलेटेड, त्यावरती आपल्याला जे ट्रेनिंग दिली त्यावरती. आता सध्या बबल चालू आहे म्हणतात, आयटी मध्ये बबल चालू आहे, जॉब जायला लागलेत बरेच जणांचे. त्याच्यामध्ये सर्वाइव्ह कसं करायचं? आता जे आहेत आयटी मध्ये, नाहीतर जे नवीन फ्रेशर्स येतात त्यांच्यासाठी संधी पण नाहीये. सर्वाइव्ह कसं करायचं म्हणतो? हा. सर्वाइव्ह करायसाठी आपण आधी तर अप टू डेट राहिलं पाहिजे लेटेस्ट टेक्नॉलॉजीजचे. जसं की फॉर एक्झाम्पल आयटी ह्याच्यामध्ये आता AI, ChatGPT वगैरे ह्याचा बूम आलेला आहे. त्याबद्दल नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होत आहेत त्या रिगार्डिंग. सो आपल्याला काय करायचंय की
अप टू डेट राहायचंय, नवीन टेक्नॉलॉजी शिकायच्या, नवीन ज्या लँग्वेज येतील त्या लँग्वेज शिकायच्या. संकेत, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. म्हणजे 9 to 5 जॉब करतात, म्हणजे 6-7 जाते आता तुमचं. मग त्याच्यामध्ये एवढं असं सिच्युएशन आहे की पोरं हे होतात, आता रिझाईन देऊया, पेपर टाकूया, जाऊया पळून कुठेतरी. तर त्याच्यावर तुझं काय सजेशन असेल? त्यामध्ये 2 सिनारिओ आहेत. एक तर जो काम करतो त्याला त्या कामाबद्दल प्रेम नाही. कारण का कुठेही गेला तू, नॉट आयटी फील्ड, तू मेकॅनिकल मध्ये, सिव्हिल मध्ये, सगळ्यांना एक्स्ट्रा काम वर्क करावं लागतं. ऍज अ तुम्ही जर फ्रेशर असाल किंवा इनिशियल फेज मध्ये असाल, तुम्हाला ते करावं लागेल. ओके. जे काही असेल ते. त्यामध्ये तुम्हाला आता तुमचं जर बेसिकली आपण आयटी फील्ड मध्ये आपण ज्या टेक्नॉलॉजी काम करतो त्यामध्ये तुम्ही आता स्वतःहून इंटरेस्ट डेव्हलप करावे लागणार. कारण का असं काही होणार नाही की जादू चमत्कार होणार नाहीये किंवा तुमचं काम झटक्यात झालंय, मिनिटात झालंय. नाही, तुम्हाला एक्स्ट्रा ते करावंच लागणार. दुसरं, तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि वर्क मॅनेजमेंट तुम्ही कसं करा. ओके, ठीक आहे, तुम्ही 9 to 7 काहीतरी करत असाल, पण तुम्ही डिपेंड आहे तुमच्या. आता हा तुम्हाला टास्क आहे की हा ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची, तर तो एक शॉर्टर पिरियड मध्ये स्मार्ट वर्क, नॉट अ हार्ड वर्क. स्मार्ट वर्क कसं करता येईल आपल्याला हे बघता आलं पाहिजे. त्यामध्ये डिफरंट सिनारिओ. तुझी एक ऍक्टिव्हिटी असेल, तुझा कोड असेल, जसा तू एक्सपिरियन्स करतोय तसा तू एक्स्ट्रा वर्क करतो, त्या थ्रू तुला एक्सपिरियन्स वाढतोय, तुला डिफरंट मेथड करताय की बाबा हा टास्क ह्या पद्धतीने केला तर तुझं प्रोडक्टिव्हिटी वाढते, एफिशियन्सी वाढते आणि टाइम कमी लागतो. त्या थ्रू तुझं वर्क मॅनेजमेंट करू शकतो. इव्हन जर तुझं टाइम मॅनेजमेंट असेल, 9 to 7 तू करतोय, तुला रिक्वेस्टेड जो ब्रेक आहे त्या टाइम नुसार तू घेतला तर तुला तुझं वर्क येते हेक्टिक वाटणार. तुला आता ओरॅकल मध्ये मे बी तुझ्या चॉईसनं नसेल भेटलं त्यावेळी, की आता काय होतंय की रँडमली असाइन करतात कोणती तरी, राईट? आपल्याला चॉईस नसते त्यावेळी. आता तू मेकॅनिकल मधनं गेलाय, त्याच्यामुळे तुला स्ट्रीम त्यांनी अलोकेट केली. बरोबर. तुला असं कधी वाटलं का की मला दुसरी पाहिजे होती, मी अजून जरा चांगलं केलं असतं? आता तुला जबरदस्ती ती स्ट्रीम आली आहे ना. आयटी मध्ये लागायच्या आधी तुला काय जबरदस्ती म्हणू शकत ना. आता इंटरेस्ट काय होता? यावरती सांगू शकतो की आता तू एकदा इंडस्ट्रीमध्ये गेला की तुला तुझ्या मर्जीने काहीही भेटत. रेअर ऑफ रेअर केस तुला एखादा सिनेरिओ भेटून जाईल की बाबा तुला जे आवडते ती तू टेक्नॉलॉजी नाही, तुला जे आता काम करतो तो सिनेरिओ येणार तुला जी पाहिजे त्या टेक्नॉलॉजीमध्ये तू काम करू शकतो. पण ती एक फेज आहे. तू आता ज्या आहेत इनिशियल फेज मध्ये आहे, तुला त्यावरती तू एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. काय असेल 1 वर्ष असेल, 1.5 वर्ष, त्यानंतर तुझं सायमल्टेनियसली स्किल इम्प्रूव्ह करशील. हे स्किल इम्प्रूव्ह करशील, त्यानंतर मग त्यानंतरचा येणारा फेज आहे त्यात तू त्या टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतो. बट मग तो 2 वर्षाचा कालावधी वेस्टच आहे ना. नाही, जाऊ शकत नाही ना. त्या जो वर्क करता करता तुला एक्स्ट्रा टाइम तुझ्या पर्सनल स्किल सेट वरती द्यावा लागणार. ओके, सो बेसिकली तू ते काम करणार आहे, रडत का खडत का होईना करावं लागणार आहे, बरोबर? आणि त्याच्यानंतर तू एक्स्ट्रा स्किल शिकतोय परत सेपरेट. तुला आयटी इंडस्ट्रीमध्ये राहायचंय म्हटल्यावरती एक्स्ट्रा टाइम द्यावा लागणार. की तू असं नॉर्मली करतोय ते तू 4 वर्ष करतो, 5 नाही. ह्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे 6 महिन्यामध्ये इथं सिनेरिओ चेंज होतो. मागच्या वेळेस तू एका डिफरंट टेक्नॉलॉजी काम करते, आता एआय न जाग घेतली, ChatGPT आलं, सिनेरिओ बदलताय, पटकन बदलतात. 2 महिन्यामध्ये एक टेक्नॉलॉजी जागच्या जागी चेंज होती. मग आपल्या डिग्रीचा फायदा काय? सिलेबस आता शिकतोय, पुस्तकातला एक आता चॅप्टर शिकला. हा बरोबर क्वेश्चन आहे. डिग्रीचा फायदा काय? फायदा काय? कारण का आता सीन असं झालंय की मेकॅनिकल मधली पोरं आयटी मध्ये शिफ्ट झाली, इव्हन आमच्या फील्ड मधली इलेक्ट्रॉनिक्स मधली पोरं पण आयटी मध्ये शिफ्ट झालेले. तर कोर मधले जे कमी माहिती असते लोकांना, ती जर माहिती वाढवली पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांनी आधी स्वतः एक्सप्लोर केलं पाहिजे त्या गोष्टी, की कोर मध्ये काय आहेत आपल्या गोष्टी, कसा तिथं ग्रोथ करता येईल वगैरे. सेकंड ऑप्शन तुम्ही आयटी ठेवला पाहिजे, कारण तो काळ गेला लॉकडाऊनचा. लॉकडाऊनच्या नुसता बूम होता, जे जाईल त्याला प्लेसमेंट मिळत होते. इव्हन माझे फ्रेंड्स सगळे, म्हणजे आमचे बॅच छोटीशीच होते, पण त्यात 90% आयटी मध्येच गेलेले. फक्त दोघं असे हातावरती मोजल्यासारखे एका फील्ड मध्ये. आता असं झालंय की जे कॉम्प्युटर केले त्या रिसेशन मध्ये त्यांना जॉब नाहीये. अरे आता न्यूज बघितली मी, आयआयटी हैदराबादचे अनप्लेस्ड आहेत. म्हणजे जे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, ENTC करतात, सिव्हिल पण करतात, ते पण आयटी मध्ये, कॉम्प्युटर वालीच राहतात. तेच, कारण का कोर मध्ये पण जॉब्स आहेत चांगले. कोर मधले पण जॉब तुम्ही एक्सप्लोर केले, त्याच्यात पण तुम्ही ग्रो करू शकता. एका स्पेशलायझेशनला तुम्ही जर प्रॉपरली अंडरस्टँड केलं आणि त्याच्यामध्ये परस्यू केलं तर तुम्हाला कोण खाली आणू शकत नाही. पण आपला फिरून तोच प्रश्न आहे ना, की एवढं चेंज होतं आयटी 5-6 महिन्याला, प्रत्येक वेळी अपग्रेड करा. इव्हन आयटी मध्येच एवढे फील्ड झालेले आहेत जे आपल्याला
अनलिमिटेड फील्ड्स आहेत असं ऍड पाहिजे. करू शकतो की एक कोट आहे तो चेंज इज टाइम, तो चेंज होतो कामानुसार, तो टिकतो, जो तसाच राहतो तो संपतो. मग मी काय एक प्रश्न विचारतो. आता नवीन मुलगा सेकंड इयर थर्ड इयरला आहे, त्याने एखादा कोर्स केला जॉबसाठी, फोर्थ इयर मध्ये करणारच ना, म्हणजे बरोबर. पुढच्या फायनल इयरला त्याला प्लेसमेंट भेटावी म्हणून. त्याला नंतर काय आलं की टेक्नॉलॉजी बदल. त्याला ते त्याचा म्हणजे गोल असेल तो क्लिअर असला पाहिजे की त्याला नक्की काय करायचंय. तो समज कम्प्युटर सायन्स मध्येच असेल हा. तर त्याला इंटरेस्ट कशामध्ये ते बघायला पाहिजे. ठीक आहे. त्यांनी वाटलंच तर तो आता सेकंड इयरला आहे तर करिअरची सुरुवात आहे ना फर्स्ट इयर पासूनच केली पाहिजे असं माझं मत आहे. फर्स्ट इयर पासूनच तू असं एक्सप्लोर केलं पाहिजे की तुला वेब डेव्हलपमेंट आवडतंय, तुला ग्राफिक्स डिझायनिंग आवडतंय, का तुला एकदम डेव्हलपमेंट पार्ट जमत नाही, तुला कॅल्क्युलेशन जमत नाही, तुला फक्त असं वेगळं काहीतरी जमतंय. असं त्याच्यामध्ये पण खूप लेवल्सचे जॉब्स आहेत वगैरे. बरोबर. आता ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे लय चर्चेचा विषय, तर त्याच्याबद्दल थोडंफार. ऑफिस पॉलिटिक्स आता सगळीकडे रॅट रेसच आहे, त्यामुळं त्या गोष्टींना इग्नोर करायचं आणि आपलं आपलं काम करत राहायचं. लय लोड नाही घ्यायचं. काही लोड नाही घ्यायचं. संकेत, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. विषय कसा आहे की टीम लीड मॅनेजर असू दे, म्हणजे मी ऐकून आहे की सारखं 1-2 तासाला मेसेज करतात तुम्हाला की काय झालं, टास्क झालं का नाही, नाहीतर परत सकाळी मीटिंग, संध्याकाळी मीटिंग, दुपारी मीटिंग, वाटेल तेव्हा मीटिंग. मग हे कसं करता तुम्ही, हँडल कसं करतोस? माणसं मॅनेज करतात. इंडस्ट्रीमध्ये राहायचंय, हा. ऑफिसमध्ये तर राहायचं, माणसं मॅनेज करतात. तुला आता आपलं तर राजकारणाला सातारा गहन संबंध आहे. हा. त्यामुळे माणसांना कसं खेळवायचं आणि कसं मॅनेज करायचं हे आपल्याला बरोबर माहिती. त्यामुळं आता तुझा जर टीम लीड असेल किंवा मॅनेजर असेल, आता बेसिकली तुझा कॉन्टॅक्ट कोणाशी येणार, टीम लीडशी येणार, डायरेक्ट मॅनेजरशी तुझा येईल. मॅनेजरला तुझ्या बाजूला करून दे. काही क्रिटिकल टास्क असतील तेव्हा तू स्वतःहून त्याकडे जा, त्याला असून दाखवून द्यायचं की बाबा तू करतोय आणि तू जेन्युइन पर्सन ज्यावरती तो जे कोणताही मेंबर ट्रस्ट करू शकतो. एकदा त्यांची खात्री पडली की बाकी मग खेळ होऊन जातो. मजदूर आहे तुम्ही कॉर्पोरेट मध्ये, तर असं कधी वाटतं का की आता हे बंद करावं, बास करावं, पेपर टाकावं आणि कुठेतरी निवांत लाईफ जगावी, असं हा वाटतं? प्रश्न आमच्या दोघांचा नाही, हा प्रश्न हा म्हणजे सगळ्यांना हा. वाटतं की बाबा एक येतो फेज की शुक्रवार झालं की असं वाटतं आता सोडून द्यावं, आता जॉब नकोय आपल्याला. पण कसं आहे, शेवटी जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवतं, त्यामुळे करावं लागतं. तुम्ही कॉर्पोरेट मजदूर म्हणा, तुम्ही त्याला गवंडी म्हणा, काही म्हणायला ते म्हणू शकता, पण बरं. पर्याय नाही, करावंच लागणार आहे शेवटी. जी नवीन मुलं आहेत ते काय करतात की नोकरीसाठी कुठेतरी अपॉर्च्युनिटी शोधतात, नाहीतर जे 2-3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ते काय करतात की कुठला तरी प्लॅटफॉर्म हे करतात, फाईंड करायचं जॉबसाठी लिंक्डइन. त्यांच्यासाठी तुझं काय सजेशन असतं? प्लॅटफॉर्म बद्दल विचारतोयस का कसं सर्च करतोय ते? नाही, आता त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी त्यांनी कसं सर्च करावं जॉबसाठी, नाहीतर काय करावं? सुरुवात कशी केली पाहिजे? हा हा. त्याला म्हणजे त्याला सेम फील्ड मध्ये जर ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल हम्म. तर त्यांनी ते त्याच्या रिझ्युमे मध्ये क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे स्किल्स. ओके. जसं की आता ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपरला काय स्किल लागतात की जावास्क्रिप्ट, रिॲक्ट वगैरे गेला पाहिजे काय, ज्याला म्हणजे- फ्रंट एंड, मग ते स्किल्स मेन्शन करायचे आपल्या. ओके. प्रोजेक्ट काय काय काम केले, मेन म्हणजे प्रोजेक्ट वरती फोकस करायचा. हम्म. प्रोजेक्ट आपले जेवढे जास्त टाकता येईल ते टाकायचे. ओके. मोस्टली पोरं काय करतात की कॉपी वगैरे करतात प्रोजेक्ट इथले तिथले, पण ते तसं जरी तसं केलं तरी त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे आपल्याला की आपण काय कॉपी केलंय, काय त्याबद्दल बोलता यायला पाहिजे इंटरव्ह्यू समोर, की त्याबद्दल डीप नॉलेज असलं पाहिजे त्या गोष्टींमधलं. आणि नंतर ना पहिली गोष्ट झाली की रेझ्युमे अपडेट करायची. हा. रेझ्युमे अपडेट करून झाल्यानंतर ना मग आपण लिंक्डइन वरती, परत नोकरीवरती, इंडिड वरती, हायरेस्ट वरती अशा सगळ्या ठिकाणावरती अप्लाय करायचं. आता विषय असा येतो की रिझ्युमे तू बोललास की अपडेट करायचं, पण बरीच मुलं काय करतात, ह्याचा रिझ्युमे घे, पेस्ट कर, थोडेफार स्किल एडिट कर. तुम्ही पण तेच केलं असेल मला वाटतं. तसं बऱ्यापैकी सगळे तसंच करतात, एक रेफरन्स घ्यायचा त्यावरती आपला रेझ्युम बनवतो. बरोबर. पण आपला रेझ्युम आपण कसा पण बनवू, तू इंटरव्ह्यू आहेस आता, तुझ्याकडे माझा रेझ्युम आला, तू मला त्यातल्या ते स्किल्स विचारणार, मला ते बरोबर. स्किल बोलता यायला पाहिजे. भले तुला कॉपी असला तरी चालेल, बरं. पण ते तुला बोलता यायला पाहिजे. स्किल असे तुला सांगता यायला पाहिजे की तू काय करतोय ते तुला माहिती असलं पाहिजे. हा. ते प्रोजेक्टवरती ऍक्च्युअल काम केलंय काय त्यामध्ये डेप्थ मध्ये ते क्वेश्चन विचारणार तुला. Right. ते इंटरव्ह्यूला तेव्हाच कळणार की हा ह्याने खरंच काम केलंय, कारण का तू जर बेसिक बग कसा सॉल्व्ह केलास, नाहीतर ते एरर कसे फाइंड केलेस, कुठला एरर आला वगैरे, हे असले बेसिक शब्द ते इंटरव्ह्यू विचारतो. त्याच्यावरूनच तो हे करतो, अझ्युम करतो की हा ह्याने खरंच प्रोजेक्टवरती काम केलेलं. अच्छा. आणि आता विषय कसा आहे की
लिंक्डइन म्हणलास तू, नाहीतर मग नोकरी असू दे, इंडीड असू दे, याच्यावरती भरपूर मुलं अप्लाय करतात. पण हजारातून एखाद्याला कॉल भेटतोय. कसं आहे LinkedIn, नोकरी आणि बाकीच्यासाठी काय काय फेक जॉब पण असतात. अच्छा. असे बनवलेले असतात वगैरे. हां. आपण ठीक आहे त्यात कंटिन्यूअस अप्लाय करत राहायचं. थोडं बॅकग्राऊंड रिसर्च करायचा आपला. हं. प्लस समज आता तुझी प्रत्येकाची एक ड्रीम कंपनी पण असते. ड्रीम जॉब, राइट, ड्रीम राइट. कंपनी वगैरे. हां. माझी हनीवेल असेल, नाहीतर इस्रो बरं. असेल, नाहीतर काही पण असेल हां. रिस्पेक्टिव्ह. त्यांचे ऑफिशियल वेबसाईटच्या पोर्टलवरती जायचं, मेल वगैरे आपल्याला भेटतात तिथे. करिअरचं पण ऑप्शन असतं तिथे. तिथून अप्लाय करायचे. तिथले एचआरचे कॉन्टॅक्ट असतात. तिथल्या एचआरला कनेक्ट करायचं त्या थ्रू. प्लस ओके. LinkedIn वरती लोकांना सर्च करायचं. लोकांना सर्च केल्यानंतर त्यांना मेसेज वगैरे, पर्सनल मेसेज वगैरे टाकून ठेवायचे वगैरे. आपला रिझ्यूम सगळीकडे स्प्रेड करून ठेवायचा. ओके. कुठे ना तरी तुला ऑपॉर्च्युनिटी तुला असं मोठ्या समुद्रामध्ये एक असं फिशचा एक नेट टाकल्यासारखं आहे. त्यामध्ये थोडेसेच फिश अडकणार आहेत. हां, हां. पण त्या अडकण्यासाठी तुला ते नेट टाकली पाहिजे. बरोबर. त्याशिवाय तुला फिश ट्रॅपच नाही मिळणार. भेटणार नाही. बरोबर. तशी ही गोष्ट आहे. जॉबचं पण सर्च करताना आत्ता तसंच झालंय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये जॉब आहेत, हं. पण ते जॉब मिळतच नाहीत लोकांना. कारण ते प्रॉपर सर्च नाही करत आणि चुकीचे लोकांना चुकीचे स्किलचे जॉब रेफर ओके. होतात, नाहीतर हे होतात. त्यामुळे त्यांना त्यामध्ये जास्ती काय करता येत नाही. अच्छा. ते हायरिंग पण नीट नाही होत. आता तू बोललास हे सगळं चुकीचं अपडेट करतात, हे करतात. आता काही-काही मुलं सीडॅक केलं नाही. स्किल्स बरोबर. आहेत. फ्रंट एंड होऊ शकतो, बॅक एंड डेव्हलपर होऊ शकतो, तो टेस्टिंग पण करू शकतो. त्याला सगळ्या नॉलेज आहेत. तरी पण नाहीये अजून जॉब. त्याच्यावरती काय म्हणजे हा मोस्टली गिव्ह अप नाही केलं पाहिजे. कंटिन्युअस सर्चिंग तर चालूच ठेवलं पाहिजे. शेवटी लकचा पण एक फॅक्टर राहतो. माझे बरेच मित्र आहेत. त्यांना खूप नॉलेज आहे. टॉपर होते. हं. चांगले टॉप वगैरे केलेले वगैरे. पण तरी पण ते आता सेम जॉबमध्ये स्टक आहेत. नाहीतर ज्यांना काही-काही जणांना जॉबच नाही. नाहीतर काही-काही जण जॉब आहे, पण त्यांना हवा तसा जॉब नाहीये. मनासारखा जॉब नाही. आपण स्वतः आपलं कंटिन्युअस स्किल इम्प्रूव्ह करत राहायचे आणि अप्लाय करत राहायचं. अच्छा. फायनली तुला कधी ना कधीतरी अपॉर्च्युनिटी मिळेल. ती सोडायची नाही अपॉर्च्युनिटी जी आलेली. आता विषय कसा आहे, की LinkedIn आपण वापरतो. ठीक आहे. पण असं कधी-कधी वाटतं ना, की LinkedIn आपण स्क्रोल करतो आणि कधी-कधी आपण स्वतः सदम्यात जातो. हं. बाकीचं बघतो. ही हॅज गॉट प्रमोशन टू त्याच्यानंतर वेगवेगळे काय-काय शिकत असतात. त्याच्यात पण थोडासा ट्रॉमा LinkedIn कसं आहे, LinkedInमध्ये आहे ना कोण आपले निगेटिव्ह साइड्स नाही दाखवत. राइट. LinkedInमध्ये सगळे एक सोशल मीडियाच प्लॅटफॉर्म आहे ना. हां, ते सोशल मीडियाचा पुढचा प्लॅटफॉर्म. त्याच्यामध्ये तर अजूनच खूप सारे लेयर असतात पर्सनॅलिटीमध्ये. बरोबर. तुला कधी खंत वाटते का, की हा जॉब करतोय आपण, पण नको असं? नाही. कारण का कसं आहे, ॲट द एंड ऑफ स्टोरी मंथ एंडला तुमच्या अकाउंटला पैसा येतो. हं. तो पैसा तुम्हाला तुमच्या घरातल्यांसाठी वापरता येतो. त्या सॅटिस्फॅक्शन तिथं आहे. कारण का ॲट द एंड ऑफ मनी सगळ्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुमच्या अकाउंटला पैसा येतोय, महिन्याचा पगार येतोय, तुमच्या गरजा पूर्ण होताय, तुमचं कुटुंब खुश आहे. तुमच्या गरजा पूर्ण होतात. संपला. विषय तिथंच संपला. चला ठीक आहे. खुश आहे तुम्ही? पण करत राहायचं, शिकत राहायचं काही ना काही. आणि जेव्हा अपॉर्च्युनिटी ती घेत राहायची. साइड बाय साइड तुला जर जास्ती पैसे कमवायचे असतील तर फ्रीलान्सिंग वगैरे करू शकतोस. बरेच प्लॅटफॉर्म असतात. Fiverr आहे. असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. तुमच्या फील्ड रिलेटेड फ्रीलान्सिंग होऊ शकतं. होऊ शकते. आमच्या ह्याच्यामध्ये हार्डवेअर डिझायनिंग पण असते. परत काही कॉलेज प्रोजेक्ट्स वगैरे करू शकतो पोरांचे फायनल इयरचे वगैरे. आणि ते केलं नाही पाहिजे खरं तर पोरांनी स्वतःच केले पाहिजे. पण खूप सारे असे आळशी पण पोरं असतात ज्यांना लागतात त्याची गरज. मग तिथे चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो. नाहीतर छोट्या-छोट्या स्टार्टअप कंपनीला हेल्प करू शकतो आपण. त्यांचा स्टार्टअप बिल्ड करायसाठी. तिथे पण चांगला इन्कम जनरेट करू शकतो. बऱ्याच अशा गोष्टी आणि फॅक्टर्स आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही पैसे एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता. स्टॉक मार्केट आहे, शेअर मार्केट आहे. काय पण तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही असं जागेवरती बसला तर तुम्ही 9 to 5 करून तुम्हाला मंथ एंडला सॅलरी येईल. सॅलरीला युटिलाइज केलं तर तिला सॅलरी डबल पण करू शकता. हे प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीवरती आहे. स्टॉक मार्केटवरती मला वाटतं तुमच्याकडनं एक वेगळा पॉडकास्ट असेल. या सब्जेक्ट रिलेटेड. कारण की मला वाटतं तुम्ही काम तर चालू असतं, पण मोबाईलमध्ये एंजल ब्रोकर ते तसलं ओपन करूनच बसलेलं असतं. काळाची गरज आहे. एवढंच सांगू शकतो मी. आहे काळाची. इन्व्हेस्टमेंट मार्केट टू टेक रिस्क. टू नॉट एंटर. असं एवढा सदम्यात गेलं म्हणजे लॉस झालेला दिसतंय. ऑप्शन रेडी केले का? तर तुमच्याशी चर्चा करून कॉर्पोरेट लाईफ कशी असते हे म्हणजे जरा डिटेलमध्येच कळालं थोडक्यात. आणि जे आता कॉर्पोरेटमध्ये येणार आहेत आयटी वर्ल्डमध्ये
त्यांच्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म असू शकते की त्यांना थोडंफार नॉलेज भेटलंय. आणि कुणाला यायचं असेल तर आशुची मी आणि संकेतची लिंक्डइन प्रोफाईल शेअर करतो. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि नेक्स्ट एपिसोड कशावरती असेल हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण तो घेऊया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम, नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.